Good morning. In this topic, we will see another biphasic liquid dosage form, that is emulsion. And emulsion is nothing but a biphasic liquid dosage form which contains two immiscible liquids, one which is dispersed as a minute globule into the another. The liquid which is converted into minute globule is called dispersed phase, and the liquid in which the globules are dispersed is called as a continuous phase. इमल्शन हा बायोफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. बायोफिजिक म्हणजे त्यामध्ये दोन फेजेस आपण एकत्र करणार आहोत आणि या ठिकाणी ह्या दोन्ही फेजेस लिक्विड्स आहेत. एक जी ॲज अ मायन्यूट ग्लोबुल दुसऱ्यामध्ये डिस्पर्स होते आणि एक जी लार्ज क्वांटिटीमध्ये अवेलेबल असते त्याला कंटिन्युअस फेज म्हणतो आपण. सो इमल्शन मोस्टली दोन इमिसिबल लिक्विड एकत्र आपण जास्त वेळासाठी ठेवू शकत नाही एकत्र. सो आपल्याला एक इमल्सिफाईंग एजंट इथे ॲड करावा लागतो, which forms a film around the globules in order to scatter them indefinitely in the continuous phase. So that a stable emulsion is formed. Okay. So the very important factor is a globule size. The globule size in emulsion varies from 0.25 to 25 micrometer in a diameter. Emulsion having large globules are called as a coarse emulsion, while those having globules of 5 micrometer are considered to be fine emulsion. पार्टिकल्स किंवा आपण मला वाटतं सस्पेन्शनमध्ये आपण बघितलं की तिकडे सॉलिड पार्टिकल्सची रेंज खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच इथे ग्लोब्युल साईज जी डिस्पर्स फेजची जी ग्लोब्युल्स आहे त्याची साईज इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या ठिकाणी ते 0.25 to 25 मायक्रोमीटर त्याचं डायमीटर असायला पाहिजे. आणि ज्या इमल्शनमध्ये लार्ज ग्लोब्युल्स असतात त्याला मोस्टली कोर्स इमल्शन म्हटलं जातं आणि ज्यामध्ये ग्लोब्युल साईज ही 5 मायक्रोमीटर की त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला फाईन इमल्शन म्हटलं जातं. ज्या इमल्शनच्या मधल्या ग्लोब्युल्सची साईज ही 10 नॅनोमीटर असते, नॅनोमीटर, विच इज नोन ॲज अ मायक्रो इमल्शन. आणि हे इमल्शन मोस्टली असं मिल्की किंवा ट्रान्सपरंट अवेलेबल असतं. The whiteness of an emulsion is due to reflection and refraction at the many interfaces. If the two phases have the same refractive index, a transparent emulsion is produced. What are the next one is what are the advantages of this emulsion? First one is medicines having unpleasant taste and odor can be made more palatable for oral administration. ज्या ड्रग्सला टेस्ट अनप्लिझंट आहे, घेण्यामध्ये त्रास होतो किंवा त्याला एखादं नॉजियस ओडर येत असेल किंवा लहान मुलांना आपल्याला जर औषध द्यायचं असेल तर आपण त्याला ह्या इमल्शन फॉर्ममध्ये कन्वर्ट करून ते मोस्टली देऊ शकतो. जसं की कॅस्टर ऑइल, कॉड लिव्हर ऑइलचे जे इमल्शन्स आपण अवेलेबल आहेत ते इझिली ॲडमिनिस्टर होऊ शकतात. सेकंड, इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट ड्रग्स विच आर प्रॉन टू ऑक्सिडेशन और हायड्रोलिसिस. इट प्रिव्हेंट्स ऑक्सिडेशन मोस्टली. इट प्रिव्हेंट्स ऑक्सिडेशन इन द सेन्स की जे ड्रग्स ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिसने डिकम्पोज होऊ शकतात त्यांना हे प्रोव्हाइड करू शकतं प्रोटेक्शन ह्या डोसेज फॉर्ममध्ये. थर्ड वन, एक्सटर्नल प्रिपरेशन सच ॲज क्रीम्स, लोशन्स अँड फोम्स, एरोसोल्स आर फॉर्म्युलेटेड इन इमल्शन. The sterile stable IV emulsion containing fats, carbohydrate and vitamins can be administered to the patient who are unable to take them orally. It improves the absorption of oil when taken internally. Nowadays, radio-opaque emulsions are used as a diagnostic agent in X-ray examination. So, these are all the advantages of emulsion. Next point, the types of emulsion. There are two types of emulsion available: oil in water emulsion, that is O by W type, and water in oil emulsion, that is W by O type. We can see the water in oil emulsion. यामध्ये वॉटर हे ऑइल हे कंटिन्युअस फेजमध्ये आहे आणि ऑइल जे आहे हे ग्लोब्युल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. हे जे ब्लू कलरचे ग्लोब्युल्स दिसत आहेत ते ऑइलचे आहेत, वॉटरचे आहेत आणि हे जे ऑरेंज कलरचं लिक्विड दिसत आहे हे ऑइल. म्हणजेच काय तर इथे ऑइल कंटिन्युअस फेजमध्ये आहे आणि वॉटर हे डिस्पर्स फेजमध्ये आहे. आणि ऑइल इन वॉटर इमल्शन ह्यामध्ये जे ब्लू कलरची हे दिसत आहेत दॅट इज वॉटर जे कंटिन्युअस फेजमध्ये आहे आणि हे ऑरेंज कलरचे ग्लोब्युल्स जे आहे दॅट इज ऑइल म्हणजेच डिस्पर्स फेज आहे. नेक्स्ट, आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर इमल्शन. आता जर का आपल्याला कळलं की आपलं इमल्शन O by W आणि W by O टाईपचं आहे तर आपण ते आयडेंटिफाय कसं करणार. तर देर आर सम टेस्ट बाय युझिंग विच वी कॅन इझिली आयडेंटिफाय द टाईप ऑफ इमल्शन. So, dilution test, dye test, conductivity test, fluorescence test and cobalt chloride test. First one is a dilution test. So, in this we have to dilute emulsion with water. If the emulsion remains stable then it is O by W emulsion.
आता जर का ते O/W इमल्शन आहे म्हणजेच काय वॉटर तिथे कंटिन्युअस फेजमध्ये आहे आणि जर आपण त्यामध्ये परत वॉटर ॲड केलं तर ते ब्रेक होणार नाही, बरोबर आहे. दॅट्स वाय इट इज O/W इमल्शन. आणि जर का ते ब्रेक झालं वॉटर घातल्यानंतर तर ते W/O इमल्शन. नेक्स्ट इमल्शन आपल्याला तेच इमल्शन आपल्याला जर आयडेंटिफाय करता येतं तर आपण ऑइल बरोबर डायल्यूट करून बघायचं आहे. इफ द इमल्शन रिमेन्स स्टेबल, ऑइल ॲड केल्यानंतर जरी ते स्टेबल राहिलं दॅट मीन्स ऑइल तिथे कंटिन्युअस फेजमध्ये आहे अँड दिस इज अ W/O टाईप ऑफ इमल्शन. अँड इफ इट ब्रेक्स देन इट इज O/W टाईप ऑफ इमल्शन. नेक्स्ट वन इज अ dye test. In this test we have to use a scarlet red dye. Place a drop of emulsion on a microscopic slide, cover it with cover slip and examine under microscope. यामध्ये आपण काय करायचं आहे, जे आपले इमल्शन आहे त्यामध्ये स्कारलेट रेड डाय जराशी डायल्यूट करून मिक्स करायची आहे आपल्याला आणि त्याचा ड्रॉप आपल्याला मायक्रोस्कोपिक स्लाइडवर घ्यायचा आहे. कवर इट विथ कवर स्लिप अँड देन एक्झामाइन अंडर मायक्रोस्कोप. जर की डिस्पर्स ग्लोब्युल्स appears red and the background is colorless then it is O/W type of emulsion. म्हणजेच काय की जे ग्लोब्युल्स आहेत त्यांना जर रेड कलर आला आणि ओके सो इफ द बॅकग्राऊंड इज कलरलेस देन इट इज O/W टाईप. इमेजेसमध्ये जर बघितला तर देर इज अ समथिंग मिस्टेक इन नेमिंग द इमल्शन. ओके, जे वरचं O/W आहे दॅट इज W/O आणि खाली W/O जे दिले ते O/W इमल्शन आहे. सेकंड ऑब्झर्वेशन आहे, जर की डिस्पर्स ग्लोब्युल्स हे कलरलेस आले आणि बॅकग्राऊंड जर रेड आलं देन इट इज W/O टाईप. मोस्टली हे रेड कलर कोणाला येतो आहे, ऑइलला येतो आहे. जी स्कारलेट रेड डाय आपण इन्सर्ट केली आहे त्यामध्ये किंवा जी कॉर्पोरेट केली आहे त्याच्यामुळे जे ऑइल आहे त्यामधलं ते स्टेन झालं आणि आपल्याला त्याचा कलर दिसतो आहे आणि वॉटर फेज जी आहे ती आपल्याला तिथे कलरलेस दिसते. Next one is a conductivity test. As we all know, water is a good conductor of electricity, whereas oil is a non-conductor of electricity. The test is performed by dipping a pair of electrodes connected through a low voltage bulb in the emulsion. On passing electric current, if the bulb glows, then it is a O/W type of emulsion. And if bulb does not glow, the emulsion is W/O type. See, water हे इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर असल्यामुळे ते त्यातनं इलेक्ट्रिसिटी इझिली पास होऊ शकतं. अपोजिट टू दॅट ऑइल इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो आपल्याला टेस्ट अशी परफॉर्म करायची आहे. वी हॅव टू डीप अ पेअर ऑफ इलेक्ट्रोड्स कनेक्टेड टू अ लो व्होल्टेज बल्ब. दोन इलेक्ट्रोड्स आपल्याला इमल्शनमध्ये प्लेस करायचे आहेत विच इज कनेक्टेड टू अ लो व्होल्टेज बल्ब. आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करू जर का ते इमल्शन O/W असेल म्हणजेच वॉटर कंटिन्युअस फेजमध्ये असेल तर तो बल्ब ग्लो होणार आणि इफ बल्ब डज नॉट ग्लो दॅन द इमल्शन इज W/O टाईप. वी कॅन सी इन द इमेज. इथे आपण बघतोय दोन इलेक्ट्रोड्स आपण डिप केले आहेत. एका बिकरमध्ये आपण इमल्शन घेतलेलं आहे. इथे बल्ब ग्लो झाला नाही दॅट मीन्स इथे ऑइल कंटिन्युअस फेजमध्ये आहे. व्हेअरॅज इथे आपण जर बघितलं तर बल्ब ग्लो झाला आहे म्हणजेच इथे वॉटर कंटिन्युअस फेजमध्ये आहे म्हणून हे O/W इमल्शन आहे आणि हे W/O इमल्शन आहे. Next one is a fluorescence test. On microscopic observation of emulsion under ultraviolet radiation shows continuous fluorescence under UV light, then it is W/O type, and if it shows only droplet fluorescence then it is O/W type of emulsion. सी काही जे फिक्स्ड ऑइल्स असतात त्यांना फ्लोरोसिंग प्रॉपर्टी असते, फिजिकल प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण त्याला, की ते फ्लोरोसन्स प्रोड्यूस करतात इन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि जर का ते आपण मायक्रोस्कोपखाली ऑब्झर्व केलं इमल्शन इन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जर पूर्ण फील्ड आपल्याला फ्लोरोसन्स कलरचं दिसलं दॅट मीन्स द ऑइल इज प्रेझेंट इन कंटिन्युअस फेज अँड इट इज अ W/O टाईप ऑफ इमल्शन. अँड इफ ओनली ड्रॉपलेट्स फ्लोरोसन्स कलरमध्ये जर आपल्याला दिसले दॅन इट इज अ O/W टाईप ऑफ इमल्शन. कारण त्यामध्ये जे फिक्स्ड ऑइल असं आहे त्याला प्रॉपर्टी आहे फ्लोरोसन्स करण्याची. त्यामुळे जे तुम्हाला फ्लोरोसन्स कलरचं दिसणार ते ऑइल असणार आहे आणि त्याच्या अपोजिट वॉटर असणार आहे. नेक्स्ट पॉईंट इज कोबाल्ट क्लोराईड टेस्ट. When a filter paper soaked in a cobalt chloride solution is dipped into an emulsion and dried, it turns from blue to pink, indicating that the emulsion is O/W type. एक फिल्टर पेपर आपण कोबाल्ट क्लोराईडचं सोल्युशनमध्ये डिप करायचं आहे
आणि नंतर आपण त्याला इमल्शनमध्ये ॲड करायचा आहे. जर तो ड्राय झाला तर तो ड्राय केल्यानंतर ब्लू टू पिंक झाला, देन इट इंडिकेट्स द इमल्शन ऑफ O बाय W टाईप, आणि अपोजिट झाला तर तो W बाय O टाईप. नेक्स्ट वन इज अ क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. So there are various methods for classification of emulsion. However, from dispensing point of view and its mode of administration, emulsion can be classified as follows. The classification of emulsion is accordance to the type of emulsifying agent used in the preparation of an emulsion. म्हणजेच हे क्लासिफिकेशन जे आहे हे इमल्सिफाईंग एजंट कोणता वापरणार त्याच्यानुसार ते इमल्शनला क्लासिफाय केले गेलेलं आहे. सो द फर्स्ट वन इज अ इमल्शन कंटेनिंग नॅचरल गम्स. The examples are gum acacia, tragacanth, mucilage of erismos. Second class is the emulsion containing gum substitute, that is cellulose and its derivatives and salts of alginic acids. Third one is the emulsion containing various soaps. Fourth one is the emulsion containing saponins. Fifth one is the emulsion containing starch. Sixth one is the emulsion containing natural waxes like wool fat and bees waxes. Seventh one is a emulsion containing synthetic waxes, that is emulsifying wax and cytomacrogol emulsifying wax. And the last class is a emulsion containing other emulsifying agents such as a pectin, egg yolk, gelatin and lecithins. So this is the classification of emulsion in accordance to the type of emulsifying agent. सेकंड क्लासिफिकेशन इज इन अकॉर्डन्स टू दर मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ज्या मोडने आपण इमल्शन ॲडमिनिस्टर करणार आहोत त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन कसं असेल. सो द फर्स्ट क्लास इज अ इमल्शन फॉर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. मोस्टली हे इमल्शन्स जे असतात ते O/W टाईपचे असतात, जसं की कॅस्टर ऑइल इमल्शन, ऑलिव्ह ऑइल इमल्शन, आल्मंड ऑइल, कॉड लिव्हर ऑइल अँड लिक्विड पॅराफिन. Second one is a emulsion for external use. These may be either O/W type or W/O type. However, O/W type of emulsion are preferred over W/O type of emulsion. Third one is a emulsion for parenteral use. So these are used to administer fat soluble vitamins such as A, D, E, K and oil soluble sex hormones because their absorption in this form is very rapid. Next one is emulsion for rectal use. These are used in the form of enema for the evacuation of bowel. Starch mucilage is generally used in the preparation of enema. Next point is the formulation of emulsion, and in the formulation of emulsion the first and important agent is an emulsifying agent. The emulsifying agents are defined as an agent that reduce the interfacial tension between two phases, that is oily phase and aqueous phase, and thus make them miscible with each other and form a stable emulsion. These are also called as the emulsions or emulsifiers. इमल्सिफाईंग एजंट काय करतो तर तो इंटरफेशियल टेन्शन जे ऑइल फेज आणि ॲक्वेस फेजमधलं आहे ते कमी करतो आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी ते मदत करतं. ओके, त्याला आपण इमल्जंटसुद्धा म्हणू शकतो किंवा इमल्सिफायरसुद्धा म्हणू शकतो. So there are large number of emulsifying agents which are available to prepare a stable emulsion, but it is very difficult to select a proper emulsifying agent for the development of a stable emulsion. So no single emulsifying agent possesses all properties which is required for the preparation of a stable emulsion. So sometimes it becomes necessary to use more than two emulsifying agents instead of one to prepare a stable emulsion. So there are certain ideal properties by using which we can easily select a proper emulsifying agent to prepare a stable emulsion. So it should be capable of reducing the interfacial tension between the two immiscible liquid, which is its major work, that to reduce the interfacial tension between two immiscible liquid, that is aqueous and oily phase. It should be compatible with the other ingredients of the preparation. म्हणजेच आपल्या प्रिपरेशनमधले जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्याबरोबर ते कंपॅटिबल असायला पाहिजे, त्याच्याबरोबर ते रिॲक्ट होता कामा नये. इट शुड बी नॉन टॉक्झिक. इट शुड बी केपेबल टू प्रोड्यूस अँड मेंटेन द रिक्वायर्ड कन्सिस्टन्सी ऑफ एन इमल्शन. इट शुड बी केमिकली स्टेबल. इट शुड बी केपेबल ऑफ कीपिंग द ग्लोब्युल्स ऑफ डिस्पर्शन लिक्विड डिस्ट्रीब्युटेड indefinitely throughout the dispersion medium. So these are all the ideal properties of an emulsifying agent. So these properties help us to select a proper emulsifying agent. But there is another method by using which we can easily choose an ideal emulsifying agent, or we can choose two or more emulsifying agent for preparation of a stable emulsion. So Griffin
ॲडवाईस किंवा ग्रिफिन हा जो सायंटिस्ट होता त्याने एक मेथड कॅल्क्युलेट करण्यासाठी, बॅलन्स मिक्सचर कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याने एक मेथड सजेस्ट केली, दॅट इज हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स, दॅट इज HLB स्केल किंवा ज्याला आपण HLB मेथड म्हटलं जातं. सो ह्या ग्रिफिनने काय केलं की त्याने पूर्ण एक आर्बिट्ररी स्केल तयार केली 1 ते 18 HLB नंबरची. ओके, त्याला वेगवेगळे आपण इमल्सिफाईंग नंबर्स दिले त्याने इमल्सिफाईंग एजंट्सना. आणि ज्या इमल्सिफायर हॅव्हिंग लो HLB नंबर विच इंडिकेट्स द नंबर ऑफ हायड्रोफिलिक ग्रुप, हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग, विच इज ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल इज लेस अँड इट हॅज अ लिपोफिलिक कॅरेक्टर. For example, span generally have a low HLB number and they are oil soluble because of their oil soluble characters. They favors W/O emulsion. म्हणजेच काय की ग्रिफिन जो सायंटिस्ट होता त्याने एक स्केल तयार केली, त्याला 1 ते 18 नंबर दिले त्या काय म्हणतात इमल्सिफाईंग एजंट्सना. आणि जे नंबर लेस कडे जातात, जसं की 1 to 3 असं जर आपण म्हटलं त्यापेक्षा खाली, तर त्यांना मोस्टली W/O टाईपचे इमल्शन बनवण्यासाठी ते यूज होऊ शकतात. अँड हायर HLB नंबर इंडिकेट दॅट द इमल्शन हॅज अ लार्ज नंबर ऑफ हायड्रोफिलिक ग्रुप अँड हेन्स इट इज हायड्रोफिलिक इन कॅरेक्टर, देअरफॉर इट फेवर्स O/W इमल्शन. ओके, सो जरासं इथे मिस्टेक झाले की जे इमल्सिंग ह्या लो नंबरला यूज करताना हायड्रोफोबिक ग्रुप्स म्हटलं जातं. इथे चुकून हायड्रोफिलिक मेन्शन झालं आहे, just check it out. It's not hydrophilic, it's hydrophobic. Hydrophobic means water hating किंवा ज्याला आपण ऑइल लविंग म्हणू शकतो. म्हणजेच काय ओव्हरऑल सांगण्याचा उद्देश हा की ग्रिफिन सायंटिस्ट जो होता त्याने एक अशी स्केल डेव्हलप केली की त्याने सगळ्या इमल्सिफाईंग एजंटला नंबर दिले 1 ते 18. त्यामध्ये जे लेस नंबर्स असतात, लेस म्हणजे 1 2 3 इकडनं जे आहेत लेस नंबर, हे हायड्रोफोबिक कॅरेक्टर्स एक्झिबिट करतात. देअरफॉर दे कॅन यूज टू प्रिपेअर W/O टाईप ऑफ इमल्शन. आणि जे हायर HLB नंबर ज्यांना इंडिकेट केले आहेत ते हायड्रोफिलिक ग्रुप्सना दिलेले आहेत, हायड्रोफिलिक नेचरसाठी ठेवलेले आहेत आणि इट फेवर्स द इमल्शन O/W. आपण इथे पाहू शकतो ही स्केल आहे HLB स्केल. इथे नंबरिंग जर आपण बघितलं सुरू झालं आहे 0 to 18. ओके, सो इथे आपण बघू शकतो हे हायड्रोफोबिक ऑइल सोल्युबल आहेत. अप टू धिस 6 नंबरपर्यंत आपण हायड्रोफोबिक म्हणू शकतो. आणि जे हायर नंबर आहेत अप टू 18 हे हायड्रोफिलिक म्हणजेच वॉटर सोल्युबल एजंट्स आहेत. मग त्या ठिकाणी आपण इकडे जे दिलेले आहेत वेगवेगळे इमल्सिफाईंग एजंट, अँटीफोमिंग एजंट 2 to 3, W/O इमल्सिफाईंग 2, हे नंबरिंग दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो आपल्याला हवा तो इमल्सिफाईंग एजंट. सो हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ इमल्सिफाईंग एजंट विथ देअर HLB व्हॅल्यू. जर आपण बघितलं इथे तर आपल्याला दिसतं ॲकेशियाला 8 नंबर आहे इमल्सिफाईंग एजंट विच इज यूज फॉर O/W टाईप ऑफ इमल्शन प्रिपरेशन. देन ग्लिसियल मोनोस्टिरेट विच इज हॅव्हिंग लेस HLB स्केलला नंबर आहे आणि ते आपण मोस्टली W/O टाईपचं इमल्शन बनवण्यासाठी वापरू शकतो. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ HLB व्हॅल्यू असलेली इमल्सिफाईंग एजंट.